हॅलो फ्रेंड, मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. इथं जेवढं लागते तेवढं आपल्याला इथं घेतलेले काकडी किसून मी काकडी पराठा करणार आहे. इथं कोथिंबीर धुवून घेतलेले चिरायचे. आता मी ह्या गव्हाच्या पिठामध्ये काकडी आणि एक मिरची चिरलेली टाकून घेते. थोडीशी हळद टाकून घेते. थोडंसं लाल तिखट टाकते. पूर्ण हिरव्या मिरची तर करू शकता तुम्ही, पण मी लाल मिरची पण टाकलेली आहे कलरसाठी. चवीनुसार मीठ टाकते. थोडेसे पांढरे तीळ टाकून घेते. चिरलेली कोथिंबीर टाकते. आता पाण्याच्या सहाय्याने मी पूर्ण एकजीव करून घेते. जसं आपल्याला डोश्याचं पीठ असतं पातळ, तशा प्रकारे मी करून घेते. इकडं आपण गॅस चालू करूया आणि मी डोश्याचा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला. या प्रकारे आपलं पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे. पूर्ण आपलं बॅटर तयार झालेलं आहे काकडीच्या पराठेसाठी. फक्त गव्हाचंच पीठ आहे, बाकी काही पीठ नाही आहे. आता आपला इथं तवा पण गरम होतोय. आता आपण तव्यावर तेल सोडून घेऊया. या प्रकारे मी तेल सोडून घेतलेलं आहे. आता आपलं काकडीच्या पराठ्याचं आपण तव्यावर सोडून पाहूया. या प्रकारे मी सोडलेलं आहे. आपण पलटून बघूया. थोडंसं कड्या ढिल्या करूया. सुरुवातीला जरा तुटतं, तसंच होणार आहे माझं पण, मला वाटतं. नाही तुटलं. आता ही बाजू पण छान अशी भाजून घेऊया आपण. आता आपण दुसऱ्या बाजूला टाकून घेऊया. छान असं दुसरी पण बाजू भाजलेली आहे. पाहून घ्या तुम्ही. आपले दोन्ही बाजू भाजून झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया. पाहून घ्या, काकडी पराठा तयार आहे गव्हाच्या पिठाचा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.